आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। असं कसं चालेल? समोरनं कोणी हल्ला केला तर मी तर त्याला लात मारूच शकणार नाही। पण नाही, मी हार नाही मानणार। दादा म्हणतो, धनू तू ताकदीनं लय भारी आहेस, फक्त ना थोडा सराव कमी पडतो। असं काही झालं ना तर आजूबाजूला जेवढ्या गोष्टी ठेवल्यात ना ते सगळ्यात भारी गोष्टी उचलायची आणि ती उचलून अशी दनादन मारायला सुरू करायचं। अगं काय तुला काय येड बीट लागले का काय? तू मागो तू मागो असं धनू मागो तू मागो मागो मागो। हे असलं कसलं बॉडी बिल्डर तुम्ही? हा, इथे मी माझ्यावर हल्ला झाला तर त्याला कसं परतावून लावायचं ह्याचा सराव करते आणि तुम्ही एवढं गडी माणूस असून मी मला घाबरलं। हे बाई घाबरलो, तुला घाबरला? एक वेळ 10 गुंडाशी मी 2 हात करेल, पण तुझ्यासारखं डोकं फिरलेल्या मुलीशी लढायचं म्हणजे खायचं काम आहे माहितीये। नाहीच आहे खायचं काम, कळलं? तुमचा तेवढा दम असेल ना तर माझ्याशी 2-2 हात करून दाखवा। ए मला चॅलेंज करू का तू? केलं हरशील असं सगळेच म्हणतात, पण माझं नाव ना धनश्री आहे, धनश्री। मी हरत नसते, कळलं? ठीक, तुला पण दाखवतो, बघूच। ये 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 घाबरली? घाबरला? बघतोस तुला। झाला का हिंगा? हा, ये आता तू। आता आता दाखव की सुटून। कशाला सुटायचं? मला तर अजिबात सुटायचं नाही। तुम्ही तुमचं बघा काय ते। जिम काय हे? तिकडं पाणी आंघोळीला गरम केलंय? आंघोळ करायचं सोडून हे काय भलतं सुचतंय तुला? हा, अगं मम्मी ते आपले हे बया रातभर काय कामाला जाता का? तेव्हा दिवसाचं हे असलं सुचतंय तुम्हाला? हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय। थँक्यू। वा 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 हो आम्हाला आवडतं असं एकत्र नाश्ता करा, बरं वाटतं का नाही? हा, आणि हे काय आमचे चिरंजीव कुठे आहेत? सहसा नाश्ता चुकवत नाहीत ते। काय विचारलं आम्ही, चिरंजीव कुठे आहेत? माहित नाही डॅडी। हा, माहित नाही? असून बाई बायको आहात तुम्ही त्यांच्या, आता तुम्हाला माहित पाहिजे की। डॅडी ते त्यांचं काहीच ठरलेलं नसतं। रात्री अपरात्री येतात ते, आणि काल तर घरी पण आले नाही। काल रात्री घरी नाही आले आणि तुम्ही काय विचारलं नाही त्यांना? कुठे गेले होते बा, का नाही आले? सुनबाई सुनबाई काय करावं आता तुम्ही एकमेकांची विचारपूस नाही करायची तर कोणी करायची मग? डॅडी हे तुम्ही त्यांच्याशीच एकदा बोलून घेता का? काय बोलायचं त्यांच्याशी आता? आपल्याला उशीर होणार आहे, आपल्याला घरी येणं जमणार नाही, तर निदान आपल्या बायकोशी काहीतरी बोलावं, तिला सांगावं, एवढं बी कळत नाही त्यांना। काय बोलायचं त्यांच्याशी? 2-2 मुलांचे बाप होणार आहेत, आता एवढी बी जबाबदार नाही काय ना? आपली बायको बाबा पोटूशी आहे, त्या अवघड अवस्थेत तिच्याशी 4 शब्द प्रेमाचे बोलावेत नाही? रात्र रात्र कुठं कुठं भटकायचं यांना? नाही 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 नाही, या असं नाही चालायचं। हे घर आहे, धर्मशाळा नाही। यांचा कान पकडून त्यांना एकदा सांगावंच लागणार आम्हाला। डॅडी तुम्ही नका त्रास करून घेऊ। अहो कसा त्रास नको करून घेऊ, त्रास होणारच ना, आणि हा त्रास कायमचा बंद केला पाहिजे। बरं असं ते होईल। तुम्ही असं करा, आपल्याला देवळात जायचंय, बोललो होतो बा आम्ही मागे,
तिथं देवाकडं चिरंजीवांसाठी बुद्धी बी मागूया काय. दाखल्या मानकीन बाई, तुम्ही बी येणार का आमच्या संग? बाय. चला व्हा मग तयार, नाश्ता करा आणि तयार व्हा. हा काजू, तुला 10 वेळा सांगितलं ना या पिशव्या साईज नुसार ठेवत जा म्हणून. हा ते बघ, ते पोताची तोंड उघडीच आहेत. कोण बांधून ठेवणार? मी मी. मालाच्या अर्धा किलोच्या पावशेरच्या पिशव्या बांधून ठेवल्या का? नाही तो माल मागवायचा होता, मागवला? नाही. अरे काहीच नाही केलं. दिवसभर काय करतो मग तू दुकानात? अरे असं असतं व्हायला का दादा? जी कामं केली नाही त्याच्याबद्दल बोलतोय तू, जी कामं केली त्याच्याबद्दल बोल की. काय काय केलं? हा बघ, ज्यांच्या उदाऱ्या होत्या त्यांचे नावं बाजूला काढली, ज्यांचं सामान घरी पोहोचत ती सामान देऊन आलो, वरनं दुकानातलं सगळं झाडून काढलं, वरनं येणारं जाणारं गिरायक सगळं मीच बघतोय. आता मला सांग, एवढं सगळं करून मी तू म्हणतोय काय केलेस? आता एवढ्याशा जीवानं काय काय करायचं? आता ह्याच्यापेक्षा जास्त मी एकटा काहीच करू शकत नाही. अरे मग तू नाही करणार तर कोण करणार? असं कसं मी करू शकतो? आता मला सांग, उंचीवरचं सामान मला ठेवता येतं का उंचीमुळं? नाही ना. पुढे होता तो आम्ही कामं वाटून घ्यायचो, पण आता ते दुकानात फिरकत नाही, दिवसभर क्लासवर असतो. आता मला सांग, मी काय करायचं ह्याच्यात? हे बघ, बाबूचा क्लास सुरू आहे तोपर्यंत तो इकडे फिरकणार नाही. आपल्याला सगळं बघायला लागणार आहे. हा ना, मग तू उद्यापासून दिवसभर माझ्यावर दुकानात थांबायचं. मी आज निघालोय पुण्याला, त्यामुळे मला नाही लक्षात येत आहे ना. पुण्याला कशाला? अरे हा एक महत्वाचं काम. अरे तू जिकडे शिकत होती ना त्या कॉलेजमध्ये जायचंय मला. तिने काम अर्धवट ठेवलंय, ते पूर्ण करायचं. हे ठेव, चल ठेवायला घे, चल. धर हे धर. आई, तेजूचा फोन आला होता. ती ना मंदिरात येतेय. ठीक आहे, मी आता तिकडेच निघतेय. तुम्ही पण आला असता तर तुमची आणि तिची भेट झाली असती. मला पण तिची लई काळजी वाटते. मला भेटायचंय तिला. हा, पण नुसतं भेटून चालणार नाहीये. आता तुमचे भरभरून आशीर्वाद लागतील, आणि ते सुद्धा डबल. म्हणजे आपल्या तेजूला जुळं होणार आहे. आई, काय? खरंच? आम्ही आता काही दिवसांपूर्वीच मी तिला सोनोग्राफीसाठी घेऊन गेले होते, तेव्हाच कळलं आम्हाला. अरे बापरे, जुळं म्हणजे लयच काळजी घ्यायला लागेल ना. बाळांची तब्येत तर ठीक आहे ना? आणि आपली तेजू स्वतःची काळजी घेते ना ती? बाळ एकदम व्यवस्थित आहेत, आणि त्यांचा मामा मावशा आजी आजोबा आहेत की त्यांची काळजी घ्यायला. आणि सगळ्यांचं प्रेम, तुम्हा मोठ्यांचे आशीर्वाद आहेतच की. त्यामुळे सगळं छानच होणार आहे. आणि हो, तेजू पण तिची काळजी घेतीये. पण तुम्ही तिला भेटला ना की आणखीन हक्काने तिला बजावून सांगा काळजी घ्यायला. आई, तुमची आणि तेजूची भेट व्हावी असं मनापासून वाटतंय मला. प्लीज चला ना. पण मी तिथं आलेलं तेजूला आवडेल का? हो, का नाही आवडणार? नक्कीच आवडेल तिला. आणि मुळात तुम्हाला येऊन बरं वाटेल की नाही? बरं, तुम्ही काय तिचं काही वाईट करणार आहात का? झालं तर मग तुम्ही पण चला. मी पुढे होते, तुम्ही या आवरून. तुळजा थांब, मी जरा आतलं पटकन आवरते आणि तुझ्या संगच येते. चालेल.